हे जे ऑइल आहे हे मी ऑनलाईन आणलं होतं ॲमेझॉनवरनं आणि याचं जे स्पेलिंग आहे ते पण वेगळं आहे आणि हे फेक ऑइल आहे. याची जी कन्सिस्टन्सी आहे एकदम पाण्यासारखी आहे. तर हे जे ऑइल आहे जे कर्नाटकमध्ये बनतं आहे याला बरेच लोक विकत आहेत डुप्लिकेट प्रॉडक्ट्स बनवून. तर डुप्लिकेट आणि ओरिजिनलमधला डिफरन्स काय आहे? याच्या स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे. हे फेक आहे आणि इथे मॅन्युफॅक्चररच्या डिटेल्स काहीच नाही आहेत. इन्ग्रेडियंट्स पण वेगळे आहेत आणि एक्सपायरी जी डेट आहे ती 1 वर्षाची इथे दाखवत आहे. आणि हे जे आहे हे ओरिजिनलवालं आहे आणि याचं स्पेलिंगमध्ये पण डिफरन्स आहे. डबल ए इथे आहे आणि जे फेक आहे त्याच्यामध्ये फक्त ADI लिहिलेलं आहे. तर हे ओरिजिनल आहे आणि याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे वेगळे आहेत. याच्यामध्ये रोजमेरी ऑइल वगैरे नाही आहे जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की करी लीव्स वगैरे यूज केलेलं आहे. तर हे फेक आहे. आणि हे जे आहे याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते फेक ऑइलच्या इन्ग्रेडियंट्सपेक्षा वेगळे आहेत. तर हे ओरिजिनल तेल आहे आणि याच्यामध्ये मॅन्युफॅक्चररच्या डिटेल्स दिलेले आहेत आणि एक्सपायरी डेट याच्यामध्ये 3 वर्षाची आहे आणि याची किंमत पण कमी आहे आणि जी कन्सिस्टन्सी आहे या तेलाची ती थोडीशी जास्त घट्ट आहे. म्हणजे हे तेल थोडंसं पाण्यासारखंच आहे पण कन्सिस्टन्सी जे फेक ऑइल आहे त्यापेक्षा याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी घट्ट आहे. आणि या ऑइलचा जो अरोमा आहे तो थोडा कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर यावरून समजतं की हे ओरिजिनल आहे.